नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण डाळ वडा बनवणार आहोत. काही ठिकाणी याला मसाला वडाही म्हणतात. डाळ वडा वरून कुरकुरीत आणि आतून मऊ आणि कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे. चला सुरुवात करूया रेसिपीला. यासाठी लागणारे साहित्य आहे. इथं आपण 2 वाट्या चणा डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून ही 4 तास आपण भिजवून घेतली आहे. आता डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. शक्यतो पाणी न घालता वाटून घ्यायची आहे. डाळ वाटून झाली आहे, ती बघू शकता. आपण अगदी बारीक नाही केली आहे, थोडीशी जाडसरच आहे. जर डाळ वाटायला जड जात असेल तर यामध्ये आपण 1 टीस्पून पाणी घालू शकतो. जास्त पाणी घालायचं नाही. डाळ वाटताना पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊन वडे तेलकट होतात. डाळ वाटून झाली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं, चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, कढीपत्त्याची पानं आहे 7-8, हे बारीक चिरून घेतली आहे, आणि कोथिंबीर. आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, धना जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की गॅस मिडियम करून आपण वडे तळून घेऊ. डाळ वड्याचं मिश्रण तयार करताना आपण अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. पिठाचा एक गोळा घेऊन हातावर आपण पसरवून घेऊ, किंवा तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडियम करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सगळे वडे असे तयार करून ताटामध्ये ठेवू शकता. वडे सोडल्यानंतर लगेच आपण हे उलटायचे नाही आहे. मस्त खमंग खरपूस असे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे उरलेले आहेत तेही असेच तळून घेणार आहोत. वडे सगळे तळून झाले आहे. आता हे आपण सर्व करूया. कशी वाटली आजची डाळ वडा रेसिपी? तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.